Newland, Newland's law of octaves, the next bit from the periodic classification of the elements. Students, here we have studied about the Doberinus triad. तर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये डोबेरायनर या शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिले प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही नोन एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला. तर त्याद्वारे त्यांनी ट्रायड तयार केले, त्याला आपण डोबेरायनर्स ट्रायड म्हणतो. तर अकॉर्डिंग टू द डोबेरायनर्स ट्रायड काय सांगितलं की त्यांनी 3 एलिमेंट्सचा ग्रुप तयार केला. इन दिस 3 एलिमेंट्स जे मिडल एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास आहे तो ॲटॉमिक मास हा मीन ॲटॉमिक मास ऑफ दी फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटच्या मीन ॲटॉमिक मासशी अप्रॉक्झिमेटली इक्वल आहे असं त्यांनी त्यांच्या लॉमध्ये सांगितलं. तर डोबेरायनर्सच्या ट्रायडमध्ये आपण विथ एक्झाम्पल डोबेरायनर्स ट्रायड कंप्लीट केलेला होता. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स गेव अस द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स दिस इज ऑल्सो द लॉ फॉर periodic classification of the elements. See here, Newland's law of octaves. The English scientist John Newlands correlated the atomic masses of the elements to their properties. The students here, ते या ठिकाणी काय सांगितलं की जो न्यूलँड आहे, जॉन न्यूलँड यांनी सुद्धा जे ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स दीज आर कोरिलेटेड दिअर प्रॉपर्टीज. तर एलिमेंट्सचे जे काही प्रॉपर्टीज आहे, एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज या त्यांच्या ॲटॉमिक मासेसमुळे आहेत असं न्यूलँडचं सुद्धा म्हणणं आहे. ऑल द एलिमेंट्स आर हॅव्हिंग दिअर प्रॉपर्टीज ड्यू टू दिअर ॲटॉमिक मासेस इन अ डिफरंट वे. इन द इयर नेक्स्ट पॉईंट, in the year 1866 Newland arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. It started with the lightest element hydrogen and ended up with the thorium. आता 1866मध्ये न्यूलँडने सगळे एलिमेंट्स ॲट दॅट टाईम जे नोन होते त्या एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेसद्वारे अरेंज केलं. बाय अरेंजिंग ऑल दी एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम विथ द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस, आणि असं करत असताना त्यांनी लायटेस्ट एलिमेंट जो सगळ्यात लहान एलिमेंट आणि जो लायटेस्ट एलिमेंट होता हायड्रोजनपासून सुरुवात करून एंडेड विथ अप द थोरियमपर्यंत त्यांनी त्याचा एंड केला. तर ही फाउंड दॅट एव्हरी 8th element had properties similar to those of the first. For example, sodium is the 8th element from the lithium and both have similar properties. Also, the magnesium shows similarity to the beryllium and chlorine shows the similarities with the fluorine. मग असं करत असताना क्लासिफाय करत असताना न्यूलँड फाउंड दॅट एव्हरी 8th element प्रत्येक 8वा एलिमेंट जो आहे पहिल्या एलिमेंटचा एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टी टू दोज ऑफ द फर्स्ट. द फर्स्ट आणि 8th एलिमेंट आर हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टीज. तर जे काही नॉन एलिमेंट्स ॲट दॅट टाईम त्यांनी माहिती होते त्या सगळ्या एलिमेंट्सला या पद्धतीने अरेंज केलं आणि त्यांना असं लक्षात आलं की सोडियम इज हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज विथ द lithium. Sodium and lithium. The lithium is the first element and sodium is the 8th element from the lithium. So sodium and lithium shows similar properties. Sodium and lithium shows similar properties. Then magnesium. About magnesium and beryllium. From beryllium the magnesium is 8th element and beryllium magnesium are having the same properties. As well as the chlorine shows similarities with the fluorine. Newlands compared the similarities with the octaves in music. He called the similarities observed in the 8th and first element as the law of octaves. तर according to the classification given by Newland, तर जे काही फर्स्ट आणि 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटीज त्यांना दिसून आली तर त्यांनी काय केलं की ही जी सिमिलॅरिटीज आहे ही कोरिलेटेड विथ द सिमिलॅरिटीज विथ द म्युझिकल नोट्स. जसं म्युझिकल नोट्समध्ये आपण काय यूज करतो, सा रे ग म प ध नी नंतर जो पहिला नोट आहे सा हा परत रिपीट करतो. दॅट मीन्स ज्यावेळेस 7 नोट्स होतात त्यानंतर परत सा हा 8वा नोट म्हणून आपण यूज करतो. जस्ट लाईक सेम द न्यूलँड्स फाउंड दॅट ऑल दी एलिमेंट्स या पद्धतीने प्रॉपर्टी दाखवतात की फर्स्ट पासून जो 8वा एलिमेंट आहे दे शो द सिमिलर प्रॉपर्टीज.
So he called the similar observed in the 8th and 1st element. He called the similarities observed in the 8th and 1st element as the law of octaves. तर त्यांनी त्यांच्या या लॉलाच काय नाव दिलेले, लॉ ऑफ ऑक्टेव्स. नाव सी हिअर लॉ ऑफ ऑक्टेव्स. या ठिकाणी टेबल दिलेला आहे. म्युझिकल नोट्स सा रे ग मा पा धा नी, द एलिमेंट्स. आणि या ठिकाणी जे एलिमेंट्स आहे या हायड्रोजन या लायटेस्ट एलिमेंटपासून ही सिरीज सुरुवात होत असताना दिसते आपल्याला. तर अकॉर्डिंग टू द न्यूलँड, lithium shows similar property with the sodium, beryllium shows similar properties with the magnesium. Similarly, fluorine shows similar properties with the chlorine. That means the lithium, see here, the lithium is the first element. From lithium, if we count 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Eighth element is the sodium. So lithium and sodium, which is the first and eighth element, these shows similar properties. Now again from beryllium is the first element. If we consider first, second, third, fourth, fifth, sixth, seventh and eighth, this magnesium and beryllium shows the same properties. So according to the Newland's law of octaves, the first and eighth element shows similar properties. तर न्यूलँड्सने जो लॉ ऑफ ऑक्टेव्स तयार केला, बट दिस लॉ ऑफ ऑक्टेव्स इज ऑल्सो हॅविंग सम लिमिटेशन्स. तर काही लिमिटेशन्स या ऑक्टेव्समध्ये राहून गेले. व्हॉट आर दीज लिमिटेशन्स? मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन द न्यूलँड्स ऑक्टेव्स. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल अप टू कॅल्शियम. तर फर्स्ट लिमिटेशन काय आहे की हा लॉ फक्त कॅल्शियम या एलिमेंटपर्यंतच ॲप्लिकेबल होता. देन आफ्टर जे काही एलिमेंट्स त्यांनी त्यांच्या ब्लॉकमध्ये अरेंज केलेले होते, दोज एलिमेंट्स डू नॉट follow this rule. That means first and eighth elements do not show similar properties. Newlands fitted all the known elements in a table. Newland fitted all known elements in a table 7/8, that is 56 boxes. Newlands placed the two elements each in some boxes to accommodate all the known elements in the table. The first काय होता की firstly दिस लॉ वॉज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. त्यानंतर सेकंड लिमिटेशन काय आहे की सम टू एलिमेंट्स इन सम बॉक्सेस ही अकोमोडेट ऑल नोन एलिमेंट्स इन अ टेबल. काही ठिकाणी आपण टेबलमध्ये पाहतो की दोन एलिमेंट्सला एका बॉक्समध्ये त्याने ॲकोमोडेट केलेलं आहे. अगेन फॉर एक्झाम्पल कोबाल्ट, निकेल, lanthanum. Moreover, he placed some elements with the different properties under the same note in the octaves. For example, Newlands placed the metals cobalt and nickel under the do along with the halogen, while ferrous, having similarities with cobalt and nickel, away from them along with the non-metals oxygen and sulfur under the note titanium. Also, Newland's octaves did not have provision to accommodate the newly discovered elements. The properties of the new elements discovered later on did not fit in the Newland's octaves. Now see here student, the cobalt and nickel, these two elements are having same place in the same block. This cobalt and nickel, these two elements shows the similarities with the ferrous element. These are having the similarities with the ferrous element, and these ferrous elements are present in the box which are having in this box oxygen and sulfur. These non-metals are present. म्हणजे non-metal सोबत ferrous या मेटलला त्याने इथे प्लेस केलं. That means only up to calcium he can accommodate all these elements, and these up to calcium the elements follow these लॉ ऑफ ऑक्टेव्स. कॅल्शियम नंतरची जी काय एलिमेंटची सेरीज होती, दीज सेरीज डू नॉट फॉलो दिस लॉ ऑफ ऑक्टेव्स. सो दीज आर सर्टन लिमिटेशन्स ऑफ द न्यूलँड्स ऑक्टेव्स. नाउ सी हिअर डू यू नो. आता डू यू नोमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन द इंडियन म्युझिक सिस्टम देअर आर 7 मेन नोट्स, नेमली सा रे गा मा प धा नी, and their collection is called saptak.
तर इंडियन म्युझिकल सिस्टीममध्ये सा रे ग म प ध नि सा हे जे आपण वापरतो तर हे याला आपण सप्तक असे म्हणतो. द फ्रिक्वेन्सी of the notes goes on increasing from sa to ni, then comes to the sa of the upper saptak at the double the frequency of the original. Sa it means that notes repeat after completion of one saptak. The 7 notes in the western music do re mi fa so la ti. तर हे जे सप्तक आहे इंडियन म्युझिक सिस्टीममध्ये जस्ट लाईक सप्तक हे वेस्टर्न म्युझिक सिस्टीममध्ये फक्त सारे गमा पदनीच्या ऐवजी डू रे मी फा सो ला टी या पद्धतीने यूज केलं जातं. द नोट डू हॅविंग डबल ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ॲट द 8th प्लेस. तर डू हा जो आहे जसं सा हा 8th टाईमला रिपीट होतो त्याच पद्धतीने डूसुद्धा 8व्या वेळेस तो रिपीट होतो. म्हणजे स्टार्टिंग डूनी सुरुवात केल्यानंतर अगेन डूला त्याची सुरुवात परत एकदा होते. डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ॲट द 8th प्लेस. दिस इज द ऑक्टेव ऑफ द वेस्टर्न नोट्स. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ these notes. So student, we have completed our this bit Newland's law of octaves. So English scientist John Newlands also shows the periodic classification of the elements according to his law of octaves, and he also arranged all the elements according to their increasing atomic masses, but he could arrange the elements up to the calcium, and then after all the elements in the block could not be satisfied his law. So certain limitations are there. Now student, we have completed this point Newland's law of octaves. In our next video we will see the Mendeleev's periodic table. Thank you for watching. Share this video with your friends and subscribe the channel.